नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांची नोटिफिकेशन आहे. तर बघा, ज्या काही वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा होतात, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी 2025-26साठीचं हे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये कोणकोणते कोर्स आहे, त्या कोर्सचं नाव, त्यानंतर फॉर्म केव्हापासून चालू झालेले आहे आणि शेवटची तारीख किती आहे आणि संभाव्य परीक्षा कधी असेल. तर बघा, अगोदर MP.EDचं दिलेलं आहे 25 तारीख फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर M.Ed CET दिलेलं आहे 25 जानेवारी शेवटची तारीख आहे. त्यानंतर विधी लॉ 3 वर्षासाठी जे काही ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असेल ते प्रवेश घेऊ शकतात. त्यानंतर त्यांचे आहे 27 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. MCAसाठी 25 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. B.Ed नियमित व विशेष आणि B.Ed ELCT इंग्लिश जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहे ते नियमित B.Edसाठी अप्लाय करू शकता. विशेषसाठी जे काही अंध, अपंग आपले जे काही मुलं असतात, स्पेशल कॅन्डिडेट त्यांचं एक B.Ed असतं. त्यानंतर जी B.Ed ELCT जे आहे ते इंग्लिश माध्यमासाठी आहे किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये झालेलं आहे असे विद्यार्थीसुद्धा ती एक्झाम देऊ शकतात. तर बघा, त्याची तारीख आहे 28 जानेवारी शेवटची. त्यानंतर BPED CET 31 जानेवारी आहे शेवटची. BPEDसाठी ऑफलाईन मैदानी चाचणी आहे. त्यानंतर इथं MHMCT एक दिलेली आहे. त्यानंतर BHMCT आहे, इंटिग्रेटेड CET याचा आहे. त्यानंतर BA, BSc, B.Ed 4 वर्षाचा जो काही प्रोग्राम आहे त्याची तारीख या ठिकाणी दिलेला आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. B.Ed M.Ed जे आहे 3 वर्ष, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना B.Ed M.Ed दोन्ही एकत्र करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर B डिझाईनसाठी दिलेलं आहे 27 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. MBA MMSसाठी तुम्ही 25 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर MHCET MHT-CET जे आहे बघा, तर PCB ग्रुप, ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा ग्रुप जो आहे PCB फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी जो ग्रुप आहे ते तुम्हाला 15 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्यासाठी, जे विद्यार्थी सध्या 12वी सायन्सची एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यासाठी हे फॉर्म आहे. त्यानंतर MHCET PCM ग्रुप जो आहे, मॅथ्सचा जो काही ग्रुप आहे त्याच्यासाठी 15 फेब्रुवारी तुम्हाला तारीख दिलेली आहे. त्यानंतर जे असे विद्यार्थी आहे की जे 12वी नंतर लॉला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी देखील 3 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. खाली दिलेला आहे 5 वर्षाचा एकात्मिक कोर्स आहे. त्यानंतर BC आहे, BBA आहे, BMS आहे, MBA आहे, यासाठी सुद्धा या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे. अगर तुम्हाला डिटेल्स माहितीसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. CET सेल, तुम्ही CET सेल जरी टाकलं तरी तुम्हाला ते येऊन जाईल गुगलवर, किंवा इथं तुम्हाला वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे त्यावर देखील तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता. दिल्ली MHCET.org. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इच्छुक असतील ते विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे. बघा, आता हे जे काही अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेले आहे या अभ्यासक्रमांना CET दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. हे एक महत्त्वाचं गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जर CET ही जी एक्झाम आहे ती दिलेली असेल तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, अन्यथा प्रवेश या अभ्यासक्रमांना मिळत नाही. त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमांना तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की